मानवत तालुक्यातील कोल्हापाटीजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या सुशोभीकरण व विकास कामासाठी 7 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आज शनिवार 12 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या निमित्त या ठिकाणी खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते। या संबंधी बोलताना काय दिली आहे प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी, चला पाहूया। निमित्तानं मी शुभेच्छा देतो। आमच्या जिल्ह्यातलं सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते आहे, त्याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकतं। आतापर्यंत आम्ही जवळजवळ 7 कोटी रुपयाचे कामं ह्या ठिकाणी या संस्थांच्या माध्यमातून आम्ही करतोय। आज या ठिकाणचा सभामंडपाचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, या ठिकाणच्या स्वयंपाकघराचा विषय असेल, भोजन कक्षाचा विषय असेल, या ठिकाणच्या गार्डनचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, अनेक अनुषंगाने या ठिकाणच्या प्रवेशद्वाराचा विषय असेल, चांगल्या प्रकारची कामं ह्या ठिकाणी या संस्थांना व्हावीत। इथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा खूप आहे। आम्ही बघतोय की श्रावण महिन्यामध्ये दर शनिवारी किंवा दररोजसुद्धा काही येणारे भाविक या ठिकाणी पायी येतात आणि एवढी श्रद्धा असलेलं आणि कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नावारूपाला येणारं देवस्थान म्हणजे यशवाडीच्या मारुती आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या भाविकाला कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही ज्या ज्या काही महाराज सूचना करतील, आणखीनही काही भविष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील, आम्हाला ज्या ज्या आता केल्यानंतर काय काय उणिवा जाणवत्यात त्या बघितल्यानंतर महाराज सूचना करतील, त्या सूचनेप्रमाणे उर्वरित समस्यासुद्धा चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी सोडवण्याचा आमचा मानस आहे। निश्चित या ठिकाणी येणारा भक्त हा समाधानी होऊन गेला पाहिजे। इथं आल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की मी कुठंतरी देवाच्या सानिध्यात आलो आणि त्याचं मन इथं रमावं, अशा सुंदर निसर्गरम्य या ठिकाणी वातावरण तयार होईल। धार्मिक, आध्यात्मिक आणि नैसर्गिक या सगळ्या अनुषंगानं सुशोभित असं देवस्थान या ठिकाणचं यशवाडी देवस्थान व्हावं। आणि मी कोल्हावासियाला पुन्हा एकदा आवाहन करतो, या ठिकाणी रस्त्याला असेल, इथल्या विकास कामाला अरे देवाला दिल्यानं उलटं वाढत असते, कमी होत नसते। त्यामुळे ही एक मनाशी उराशी चांगली भावना बाळगा आणि उदार अंतकरणानं ह्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल, आणखीन काही समस्या असतील, तुमच्या गावाचं हे वैभव आहे, आम्ही इथं योगदान देतोय। या ठिकाणी ह्या देवावर श्रद्धा असणारा कुठलाही व्यक्ती ह्या ठिकाणी ज्या अर्थी आपलं योगदान द्यायची मानसिकता ठेवते, त्या अर्थी गाववाल्यांनी तर सगळं काही द्यायची तयारी ठेवली पाहिजे। तुम्ही काही फुकट देऊ नका, पण किमान ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी थोडं बहुत फूट 2 फूट इकडे तिकडे झाल्यानं तुमची वाढच होईल। या ठिकाणी जसं जसं देवस्थान नावारूपाला येणार आहे तसतसं तुमच्यासुद्धा ह्या गावाला वैभव प्राप्त होणार आहे। तुमच्या जमिनीला सुद्धा 10 रुपयाच्या जागी 100 रुपयाचा भाव मिळेल। त्यामुळे तुम्ही गेल्यानं तुमचं कमी होणार नाही, एवढी आपल्याला विनंती करतो। पुन्हा एकदा आज हनुमान जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो की जवळजवळ 7 कोटी रुपयाच्या माध्यमातून आम्ही या परिसरामध्ये चांगले विकासात्मक काम करण्याचा मानस काम करतोय। भविष्यातही महाराजाच्या आदेशाप्रमाणे ज्या ज्या उणिवा जाणवतील त्या पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी आमची असेल। कारण जनतेनं मला सेवा करण्याची संधी एकदा नाही तर 5दा दिली, खासदार म्हणून मला 3दा संधी दिली, तर ह्या भागामध्ये काहीतरी माझ्या हातून सेवा घडावी ही माझी मनोमन इच्छा होती आणि ती मी पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे आणि भविष्यातही राहील। एवढीच पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।